हॅलो स्टुडंट्स, आपण ऍप्लिकेशन ऑफ अँड एपी अर्थात अंकगणितीय श्रेणीचं जे उपयोजन आहे त्याच्यावर आधारित जी शाब्दिक उदाहरणं आहेत ती पाहतोय. आणि आता त्याच प्रकारातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला फळ्यावरती लिहिलेलं पाहायला मिळेल. अशा पद्धतीचे बघा, कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ऑल रीडिंग्स where in AP the sum of temperatures of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of temperature of Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperature of the other 5 days. आपल्याला सांगितलंय कारगिलचं सोमवारपासून ते शनिवारपर्यंतचं मंडे टू सॅटरडे या दिवसाचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर रेकॉर्ड केलेलं आहे. आणि ते टेम्परेचर हे एक अंकगणितीय श्रेणी आहे. पहा, अंकगणितीय श्रेणी आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिली कंडिशन अशी आहे की द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे, सोमवार आणि शनिवार या दोन दिवसांच्या तापमानांची जी बेरीज आहे ती बेरीज ही ट्यूजडे आणि सॅटरडे म्हणजे मंगळवार आणि शनिवार या दोन दिवसांच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. आणि वेडनेसडेचं बुधवारचं आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे -30 डिग्री सेल्सिअस. त्याच्यावरून बाकीच्या 5 दिवसांचं आपल्याला टेम्परेचर त्या ठिकाणी काढायचंय. तर ज्यावेळेस आपण टेम्परेचर ही एक अंकगणितीय श्रेणी आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस पहा, जर आता या ठिकाणी आपल्याला एकूण 6 दिवसाचं टेम्परेचर जे आहे ते 6 दिवसाचं टेम्परेचर मानायचे. आपण ते अशा पद्धतीनं घेणार आहे. पहा, सुरुवातीला लक्षात घ्या, लेट द टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे लेट टेम्परेचर. आपण टेम्परेचर काय करतोय, मानणार आहे मंडे पासून ते सॅटरडे पर्यंतचे जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आपल्याला एपी मध्ये आहे असं सांगितलेलं आहे. आणि एपी मध्ये असेल तर ते आपण अशा पद्धतीनं घेणार आहे. पहा, ए मायनस डी हे पहिल्या दिवसाचं घ्यायचं, ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d, ए मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडेचं ए प्लस 4d अशा पद्धतीचं आपण रिस्पेक्टिव्हली हे टेम्परेचर घेऊया. टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे, मंडे पासून ते सॅटरडे पर्यंतच हे रिस्पेक्टिव्हली. मंडे, त्यानंतर ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. आता जी फर्स्ट कंडिशन आहे त्याच्यानुसार आपण इक्वेशन मांडणार आहे बाय द गिवन फर्स्ट कंडिशन. आणि या फर्स्ट कंडिशन नुसार आपल्याला सांगितलेलं आहे की जे टेम्परेचर आहे, सम ऑफ दी टेम्परेचर आपल्याला सम घ्यायची कोणाची, मंडे अँड सॅटरडे या दोन दिवसाच्या टेम्परेचरची जी सम आहे ती 5 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. ट्यूजडे अँड सॅटरडे या दोन दिवसाच्या टेम्परेचरच्या. आता मंडे आणि सॅटरडे हे मंडेचं टेम्परेचर आहे प्लस हे सॅटरडेचं, या दोन दिवसाच्या तापमानाची जी सम आहे ती 5 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. कोणापेक्षा, तर ट्यूजडे जे ए आहे आणि सॅटरडे जे ए प्लस 4d आहे याच्यापेक्षा 5 डिग्रीने ते जास्त आहे, म्हणून +5 या ठिकाणी आपण घेतलेले. आता याचं एक इक्वेशन आपण मिळवणार आहे. कशा पद्धतीने पहा, ए आणि ए 2a येतील मायनस डी प्लस 4d तर प्लस 3d असतील. या बाजूला 2a प्लस 4d प्लस 5, दोन्ही बाजूचे 2a आपण घालवू शकतो. त्यानंतर आपण हे 3d इकडे घेऊया किंवा 3d मायनस 4d केले इज इक्वल टू 5 राहतील. मायनस डी इज इक्वल टू 5, डी मायनस ठेवत नाही आपण, किंवा दोन्ही बाजू एक निगेटिव्ह आले असेल लेटरची तर ती पॉझिटिव्ह करण्यासाठी दोन्ही बाजूला -1 ने आपण इंटू केलं
तर डी ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला -5 आलेली पाहिजे. आता डी ची व्हॅल्यू आल्यानंतर आपण ए ची व्हॅल्यू काढणार आहे आणि त्यासाठी जी दुसरी आपल्याला माहिती दिली आहे त्याच्यानुसार आपल्याला वेडनेसडेचं टेम्परेचर जे आहे ते -30 डिग्री दिलेले आहे. पहा त्यानुसार आपण असं घेऊया बाय दी सेकंड कंडिशन नुसार आपल्याला वेडनेसडेचं जे टेम्परेचर आहे ते -30 डिग्री. वेडनेसडेचं टेम्परेचर बघा मंडे ट्यूसडे वेडनेसडे ए प्लस बी हे आहे वेडनेसडेचं टेम्परेचर ते -30 डिग्री आहे असं आपल्याला दिले. मग हे टेम्परेचर जर -30 डिग्री सेल्सिअस असेल आणि याच्यात आपण आता डी ची किंमत टाकू शकतो. ए प्लस बी ची किंमत आहे -5 इज इक्वल टू -30. -5 तिकडे घेतले तर -30 प्लस 5 अशा पद्धतीनं ए ची व्हॅल्यू आपल्याला -25 डिग्री सेल्सिअस आलेली पाहिजे. आता ए आणि डी च्या किमती काढल्यानंतर प्रत्येक दिवसाचं टेम्परेचर आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहे. पहा कशा पद्धतीचे येतात. आता टेम्परेचर ऑफ टेम्परेचर सुरुवातीला मंडे घेऊया. मंडेचं जे टेम्परेचर आहे ते मंडेचं टेम्परेचर हे मंडेचं टेम्परेचर आपल्याला ए मायनस बी आहे सांगितले. पहा ए मायनस बी तर या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आहे आपण काढलेली -25 मायनस बी ची व्हॅल्यू आहे -5 -25 मायनस मायनस बिकम प्लस -25 प्लस 5 -20 डिग्री सेल्सिअस हे असेल टेम्परेचर ऑफ मंडे. आणि याच पद्धतीने आता आपण बाकीचे टेम्परेचर काढूया. टेम्परेचर ऑफ ट्यूजडेचं टेम्परेचर तर आपण ए घेतलेले. ए म्हणजे आहे -25 डिग्री सेल्सिअस हे असेल आपलं टेम्परेचर ऑफ ट्यूजडे. आता टेम्परेचर ऑफ वेडनेसडे तर दिलेलंच आहे आपल्याला तरी पण लिहूया इथं टेम्परेचर ऑफ वेडनेसडे आणि वेडनेसडेचं टेम्परेचर हे आपल्याला -30 डिग्री आहेच असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते काय वेगळं काढत आपण बसणार नाही. आता हे झालं वेडनेसडे. आता थर्सडे फ्रायडे आणि सॅटरडेचे टेम्परेचर बघूया. टेम्परेचर ऑफ वेडनेसडे नंतर थर्सडेचं जे टेम्परेचर आहे ते आपलं ए प्लस 2डी आहे. ए प्लस 2डी. आता ए म्हणजे -25 प्लस 2 आणि डी ची व्हॅल्यू आहे -5. मग 2 आणि -5 यांचा प्रोडक्ट असणार आहे -10 आणि हे -25 -35 डिग्री सेल्सिअस हे असणार आहे टेम्परेचर ऑफ थर्सडे. त्यानंतर टेम्परेचर ऑफ फ्रायडे तर टेम्परेचर ऑफ फ्रायडे हे आपण ए प्लस 3डी आहे. याच पद्धतीने ए ची व्हॅल्यू आपण टाकली -25 डी ची व्हॅल्यू -5 तर -5 3 -15 आणि -15 आणि हे -25 -40 डिग्री सेल्सिअस हे असेल टेम्परेचर ऑफ फ्रायडे. आणि सगळ्या शेवटी आपल्याला टेम्परेचर ऑफ सॅटरडे काढायचंय. टेम्परेचर ऑफ सॅटरडे इथं लिहितो टेम्परेचर ऑफ सॅटरडे प्लस 4डी आहे. लक्षात घ्या. आणि याच्यात आपण किंमत टाकली. ए ची व्हॅल्यू -25 आणि डी ची व्हॅल्यू -5 टाकल्यानंतर -5 × 4 -20 आणि हे -25 याची व्हॅल्यू ही -45 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीनं जी आपण टेम्परेचर कडे विचारली होती मंडे टू सॅटरडे ही टेम्परेचर अशा रिलीज पहा -20 डिग्री सेल्सिअस -25 डिग्री सेल्सिअस -30 डिग्री सेल्सिअस -35 डिग्री सेल्सिअस
-40 डिग्री सेल्सिअस आणि -45 डिग्री सेल्सिअस.